रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उभाटा पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं, अशी अनेक पदं भूषवली। आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा। आता पण आमदार झाले असते। एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या। म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते। पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय। इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं 2.5 वर्षामध्ये आम्ही केलं आणि म्हणूनच 2.5 वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले, अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत। उदय सामंत आणि किरण सामंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी मला सांगितलं, पक्ष मोठा होत असेल, पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे। पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे। आणि म्हणून राजन साळवी, आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे। त्याला म्हणतो ना आपण, सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते। तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात। मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत एकनाथ शिंदे म्हणाले की शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, त्याचबरोबर तिथं माजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला। खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे। खरं म्हणजे अभिमान पाहिजे। किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या शाप देणार तुम्ही? माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा। परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले। आणि हा एकनाथ शिंदे, ज्या खड़ा रहता वही से लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते। हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। सांगतो की काही काळजी करू नका। तुम्ही कालपर्यंत, आता आजपासून तुम्हाला काही, आम्हाला जसं काही पदव्या दिल्यात तशा तुम्हाला देतील, पण म्हणतील कचरा गेला, अमका गेला। अरे, आमच्याकडे येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी करणार की नाही? आत्मपरीक्षण करणार की नाही? आणि राहील तो काय? मग गेला तो कचरा आणि मग राहील तो। आणि म्हणून मी एक सांगतो, शोले मधला एक डायलॉग होता, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूँ असं असरानी म्हणायचा। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पीछे बघितलं तर कुछ नहीं है। एकनाथ शिंदे, अरे एकनाथ शिंदे कोण आहे? एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे, साधा कार्यकर्ता आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे। आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे, मला कुणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका। एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे, परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असतील। तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा